हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिट अँड फाईन ग्रुप. आपण आपल्या बॉडीसाठी रेस्ट घ्यायला पाहिजे. तर कोणत्या कोणत्या प्रकारची रेस्ट आपल्या बॉडीला पाहिजे असते? पहिलं आहे मेंटल रेस्ट. मेंटल रेस्ट आपण जेव्हा घेतो तेव्हा आपण स्ट्रेसपासून, ताणतणावापासून अलिप्त राहतो आणि आपल्याला फ्रेश माइंड होतं. तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? आपण रोज 10 ते 15 मिनिटं मेडिटेशन करायला पाहिजे. फिजिकल रेस्ट आपल्या बॉडीला पाहिजे असते, कारण जेव्हा आपण फिजिकल रेस्ट घेतो तर तेव्हा आपली बॉडी पुन्हा रिसेट व्हायला मदत होते. तर या फिजिकल रेस्टमध्ये तुम्ही व्यवस्थित शांत झोपताय जेव्हा, तेव्हा बॉडीला फिजिकल रेस्ट मिळते. जेव्हा स्ट्रेचिंग करताय, एक्सरसाइज करताय, रिलॅक्स, तेव्हा तुम्ही जस्ट रिलॅक्स होताय, तरीही तुमच्या बॉडीला फिजिकल रेस्ट मिळू शकते. इमोशनल रेस्ट घ्यायला पाहिजे. बी ट्रू टू व्हेरी युअर फिलिंग्स, से नो वेन यू आर टायर्ड. जेव्हा तुम्ही थकलेले असाल तेव्हा काही गोष्टींना तुम्ही नाही म्हणायला शिका. आणि इमोशनल रेस्ट सुद्धा आपल्या बॉडीला खूप गरजेची असते आपल्या माइंड डिटॉक्ससाठी. सोशल रेस्ट पाहिजे. रिचार्ज अलोन ऑर विथ क्लोज फ्रेंड, अवॉइड लार्ज गॅदरिंग. तुम्ही कधी कधी सोशल रेस्ट म्हणजे एकटं राहून सुद्धा स्वतःशी हितगुज साधू शकता, किंवा तुम्ही क्लोज फ्रेंड बरोबर सुद्धा तुम्ही कधी टाइम स्पेंड करू शकता. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की स्ट्रेसफुल वाटतंय तेव्हा तुम्ही लार्ज गॅदरिंग सुद्धा अवॉइड करू शकता. तर सोशल रेस्ट सुद्धा आपल्याला कधी कधी महत्वाची असते. स्पिरिच्युअल रेस्ट आपल्याला महत्वाची असते. फाइंड मीनिंग, प्रॅक्टिस मिनिंगफुल माइंडफुलनेस और स्पेंड टाइम इन नेचर. जेव्हा तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जाताय तेव्हा तुम्ही ही स्पिरिच्युअल रेस्ट साधू शकता. तर अशा प्रकारच्या सगळ्या रेस्ट आपल्या बॉडीला अत्यंत आवश्यक असतात, आपल्याला 20 वर्षांनी तरुण दिसण्यासाठी आणि आपल्याला वार्धक्यापासून दूर राहण्यासाठी. सो थँक यू एव्हरीवन.